नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण तलाठी भरती 2026 एमपीएससी पॅटर्न नुसार इंग्रजीचा अभ्यासक्रम काय आहे, तसेच पुस्तक यादी कोणती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे। तर चला पाहूया। डबल ओ अकॅडमी पुणे ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। यामध्ये कुठली कुठली कोर्सेस आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत। बघा, अंगणवाडी सुपरवायझर आहे, एएनएम जीएनएम आहे, स्टाफ नर्स आहे, टीईटी टेट बॅच आहे, औषध निर्माता बॅच आहे, तसेच जलसंपदा विभाग आहे बॅच आहे, नगर परिषद भरती आहे, एफडीए बॅच आहे, आदिवासी बॅच आहे, आरोग्य सेवक बॅच आहे, आरोग्य सेविका बॅच आहे, तलाठी भरती बॅच आहे, स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू म्हणजेच बघा पशुसंवर्धन भरती आहे, तसेच महिला बाल विकास आहे म्हणजे सीडीपीओ डिपार्टमेंट, बघा लॅब टेक्निशियन, असिस्टंट, एलएसओ बॅच, या सर्व बॅचेस आपल्याला फक्त विद्यार्थी मित्रांनो किती रुपयामध्ये मिळणार आहेत? 3333 रुपयामध्ये मिळणार आहेत। ते पण कशासाठी? लाईफ टाइम साठी। आणि यानंतर आपल्यामध्ये बघा शिक्षक, अनुभवी शिक्षक वृंद आहे, तसेच आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत। तर पहा, एमपीएससी आणि नवीन परीक्षा पॅटर्न नुसार तलाठी भरती 2026 परीक्षेमध्ये इंग्रजी व्याकरण बघा या विषयाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून त्यावर आपल्याला 25 प्रश्न म्हणजेच 50 गुण विचारले जातात। आता यामध्ये बघा एमपीएससीच्या काठिण्य पातळीचा, डिफिकल्टी लेवलचा विचार करता इंग्रजीचा सविस्तर अभ्यासक्रम आणि सर्वोत्तम पुस्तकाची यादी कोणती आहे आपल्याला पाहायची आहे। तर चला पाहूया। बघा, इंग्रजी विषयासाठी सर्वोत्तम पुस्तकाची यादी, बेस्ट बुक कुठले कुठले आहेत पहा। यामध्ये आहे एमपीएससीच्या बदलत्या पॅटर्न नुसार संकल्प स्पष्ट असणे, जास्तीत जास्त काय करणे, सराव करणे आपल्याला गरजेचं आहे। त्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तकं ही आहेत, कुठली आहेत पहा। यामध्ये आहे ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश, एसपी बक्षी, तसेच एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने व्याकरणाचे नियम आणि सरावासाठी काय आहे? उत्कृष्ट पुस्तक आहे। तसेच बघा आता इंग्रजी व्याकरणसाठी कुठलं महत्वाचं आहे? बाळासाहेब शिंदे सरांचं आहे, मराठीत सोप्या भाषेत स्पष्टीकरण आणि संकल्पना समजण्यासाठी काय आहे? सर्वोत्तम पुस्तक आहे। एमपीएससी, टीसीएस, आयबीपीएस प्रीवियस क्वेश्चन पेपर अनालिसिस कुणाचं घ्यायचं आपल्याला? के सागर पब्लिकेशनचं घ्यायचं किंवा ज्ञानदीप अकॅडमीचं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा आपल्याला काय करायचंय? सराव करायचंय। तसेच बघा इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशनचं व्रेन अँड मार्टिन हे एक पुस्तक आहे। व्याकरणाचे यामध्ये मूलभूत नियम आहेत, ते कशासाठी? पक्के करण्यासाठी आपल्याला या पुस्तकांचा वापर करायचा आहे। बघा आता इंग्रजी विषयावर अभ्यासक्रम कोणता आहे पाहूया आपण। याच्यामध्ये 3 पार्ट आहेत मेन। कुठले कुठले? पहिला आहे ग्रामर व्याकरण, दुसरा आहे शब्दसंग्रह आणि तिसरा आहे आकलन। बघा आता इंग्लिश ग्रामर, इंग्रजी व्याकरण मध्ये कुठले कुठले पार्ट येतात बघा। सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच। यामध्ये आहे नाउन आहे, प्रोनाउन आहे, वर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडव्हर्ब आहे, प्रीपोजिशन आहे, कंजक्शन आहे आणि इंटरजेक्शन आहे। तसेच बघा याच्यामध्ये टेन्स आहे आणि टाइप्स ऑफ टेन्स म्हणजे काय आणि काय आहेत त्याचे प्रकार आहेत। तसेच व्हॉइस आहे, व्हॉइस मध्ये 2 आहेत बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग। नरेशन बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन। त्याच्यामध्ये आर्टिकल्स आहे, ए आहे, एन आहे, द आहे। तसेच बघा क्वेश्चन टॅग म्हणजे संक्षिप्त प्रश्न, सेंटेन्स स्ट्रक्चर आणि करेक्शन, वाक्याची रचना आपलं आणि काय दुरुस्ती। तसेच स्पॉट द एरर, वाक्यातील काय ओळखायच्यात आपल्याला? चुका ओळखायच्यात। आणि पंक्च्युएशन म्हणजेच काय विरामचिन्हाचा वापर कशा पद्धतीने करायचा, हे झालं आपलं ग्रामॅटिकली। आता याच्यानंतर यामध्ये आहे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक व्होकॅब्युलरी। आता व्होकॅब्युलरी एका दिवसात पाठ करून होते का? नाही, त्याचा नियमित आपल्याला सराव करावा लागतो। त्यामध्ये आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स म्हणजेच काय समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द। तसेच आहे व्होकॅब्युलरी मध्ये समानार्थी विरुद्धार्थी झाल्यानंतर आयडम्स आणि फ्रेजेस म्हणजे काय वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ। वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे शब्दाबद्दल एक शब्द, अनेक शब्दाबद्दल एक शब्द। प्रोव्हर्ब्स आहेत म्हणजे काय म्हणी आहेत आणि करेक्ट स्पेलिंग म्हणजे काय योग्य स्पेलिंग आपल्याला ओळखायचं आहे। हा झाला व्होकॅब्युलरीचा पार्ट। आता याच्यानंतर आहे तिसरा पार्ट जो आहे तो कम्प्रेशन म्हणजेच काय आकलन। आकलन मध्ये काय करायचं आपल्याला? व्हर्बल कम्प्रेशन पॅसेज म्हणजे काय उतारा वाचायचा आहे आणि त्या खाली आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत। फिल इन द ब्लँक्स म्हणजे काय योग्य शब्द किंवा क्रियापदाचे रूप वापरून आपल्याला काय करायचंय? रिकाम्या जागा भरायच्या आहेत। आता बघा हे झालं सगळं अभ्यासक्रम झाला, पुस्तकांची यादी झाली। आता याच्यानंतर अभ्यासाची महत्वाची रणनीती म्हणजे आपला प्लॅन कशा पद्धतीने करायचा आहे बघा।
त्याच्यामध्ये आहे दररोज शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी करायची आपल्याला दररोजच्या दररोज किती करायचे जवळपास रोज किमान 15 ते 20 नवीन समानार्थी विरुद्धार्थी आणि वाक्यप्रचार आपल्याला काय करायचे लिहून पाठ करायचे आहेत. आता याच्यानंतर तुम्हाला काय म्हटलं PYQ सोडवा. एमपीएससी ने मागील 3 ते 4 वर्षात घेतलेल्या परीक्षांचे आपल्याला इंग्रजीचे प्रश्न काय करायचे आवर्जून सोडवायचे आहेत, सराव करायचा आहे. जेणेकरून काय आपल्याला प्रश्नाचं मूळ स्वरूप काय आहे किंवा प्रश्न परीक्षेमध्ये कशा पद्धतीने येतील याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. तसेच बघा नकारात्मक गुणदान निगेटिव्ह मार्किंग सध्याच्या तलाठी परीक्षांच्या संरचनेनुसार नकारात्मक गुणदान नसते, परंतु एमपीएससीच्या धर्तीवर काठिण्य पातळी जास्त असू शकते, त्यामुळे अचूकतेवर भर द्यायचा आहे आपल्याला. निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, परंतु पॅटर्न हा एमपीएससी कडे गेल्यामुळे काठिण्य पातळी काय असू शकते हार्ड असू शकते. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. अशा आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.